हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य शिवजन्मोत्सव सोहळा 2026 मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत महाराजांना मानवंदना देण्यात आली। आज रोजी सकाळी 7:30 वाजता नागपूर येथील प्रभाग 3 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात शिवभक्तांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली। ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणांनी परिसर दणाणून गेलं होतं। महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली। कार्यक्रमात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा तसेच शिवकालीन मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले। विशेष आकर्षण म्हणून शंखपथक, शिवपरिवाराची सजीव झाकी आणि 100 पेक्षा अधिक ढोल ताशांच्या मानवंदनेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। या कार्यक्रमाला भारतीय आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू कुमारी ऋतिका ठाकरे तसेच महानगरपालिकेचे क्रीडा व सांस्कृतिक अधिकारी श्री पियुष आंबुलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। संध्याकाळी भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन देखील करण्यात आले आहे। यांचे जे नायक आहेत कामठी कंटोन्मेंटचे, इवन आपले भारतीय फॉर्मर इंडियन हॉकी टीमचे कॅप्टन संदीप सिंग यांचे बंधू विक्रमजीत सिंग सर, जे स्वतः इंटरनॅशनल हॉकी प्लेयर आहेत आणि सुरमा पिक्चर ज्यांच्यावर बनलेला आहे ते सुद्धा आलेले आहेत। त्यांचा सुद्धा आज आम्ही सन्मान केला आहे। राष्ट्रसेवा ते आपल्यासाठी भारतीय सशस्त्र सेनेच्या माध्यमातून करत असतात, त्यासाठी त्यांचा पण सन्मान केलेला आहे। आपण सगळेजण पाहत असाल की ते सर्व मातृशक्ती जी आहे सुंदर मराठी पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत येत असतात। ढोल ताशा पथकाचं वादन होत असतं। यानंतर शिवकालीन मर्दानी खेळांचं सुद्धा सादरीकरण आपल्यासमोर होणार आहे। आणि असंच आपल्या क्षेत्रातील संपूर्ण हिंदू शक्तीचं जागरण, संपूर्ण हिंदू शक्तीचं संघटन आणि संपूर्ण हिंदू शक्तीचं एकता प्रदर्शन व्हावं, याच उद्देशानं एकमात्र मागील 8 वर्षापासून आपल्या क्षेत्रात शिवजन्मोत्सव सोहळा आणि शिवरात्री कार्यक्रम